कुणीतरी हा मोबाईल घ्या माझ्या हातून आणि कुठेतरी दूर ठेवून द्या माझ्यापासून. नकोय हा मोबाईल माझ्याकडे. काय करू? सवयच अशी झाली की थोडा जरी निवांत वेळ मिळाला की लगेच तो मोबाईल हातात येतोय आणि ते स्क्रोलिंग सुरू होत आहे. काय करू सर? काहीतरी उपाय सांगा. काय करू नेमकं? मित्रांनो, श्रोते हो, असाच प्रश्न घेऊन एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि ज्यावेळेस त्याच्याशी चर्चा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की हे स्क्रोलिंग करणं किती मोठ्या प्रमाणात घातक आपल्या मानसिक आरोग्याच्या बाबतीत झालंय. मित्रांनो, मी प्राध्यापक मुबीन तांबोळी आपल्या सर्वांचं आजच्या आपल्या या सेशनमध्ये स्वागत करतो. बाबांनो, हे स्क्रोलिंग करणं थांबवा रे कुठेतरी. सवय लागलीये त्याची असे म्हणताय. हे तुम्ही ऐकताय ना, बहुतेक तुमच्या बाबतीत असं घडत असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी असं करत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ, हा सेशन तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. थोडा जरी वेळ मिळाला की मोबाईल हातात आणि स्क्रोलिंग सुरू. मग ते रील्स असतील, फेसबुकवर असेल, युट्यूबवर असेल, इन्स्टावर असेल, काय असेल ते. पण का? यामुळे घडतंय काय? आपण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून बसलोय. येस, 3 प्रमुख गोष्टी सारखं स्क्रोलिंग करून आणि हे आभासी जग जे आपल्याला दाखवलं जातंय सोशल मीडियावर त्याच्या आपण आहारी पडतोय आणि 3 गोष्टी त्याच्यामुळे आपल्यात घडतायत. 3 नको ते विचार आपल्या मनात येतात. पहिली गोष्ट की मी आत्ता जसं आहे ना तसं नसतो तर. मी आत्ता कुठेतरी कमी आहे, माझ्यात काहीतरी कमतरता आहे, ही जाणीव आपल्यात निर्माण करतंय हे स्क्रोलिंग करणं. दुसरी गोष्ट, मी आत्ता जे करतोय त्यापेक्षा वेगळं काहीतरी मी करायला पाहिजे होतं. मी आत्ता जे करतोय ते माझ्या पात्रतेनुसार, माझ्या ऐकीनुसार नाहीये. जग किती छान जगतंय, जग किती छान पुढे चाललंय आणि मी तसं नाही करत आहे. मी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं, मी काहीतरी वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ही दुसरी गोष्ट मनात रुजवली जाते जी चुकीची आहे. आणि त्याहीपेक्षा कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये तिसरी एक महत्वपूर्ण गोष्ट येते, ती म्हणजे की मी आता ज्यांच्याबरोबर जगतोय ना ती लोक नव्हती पाहिजे माझ्याबरोबर. मला वेगळी माणसं माझ्या आयुष्यात हवी होती. येस, 3 गोष्टी लक्षात आल्या का तुमच्या? पहिली तर मी जसं आत्ता आहे ना तसं नाहीये, मी असं नव्हतं राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी आता जे करतोय ना ते नाही, मी वेगळं काहीतरी करायला पाहिजे होतं. आणि तिसरी, माझ्याबरोबर जी लोक जगतायत ना, ज्यांच्याबरोबर मी जगतोय ना ती लोक नाही, मला वेगळी लोक माझ्या आयुष्यात हवी होती. मित्रांनो, हात जोडून विनंती करतो, ह्या स्क्रोलिंगच्या, ह्या सोशल मीडियाच्या, ह्या आभासी जगातून बाहेर येण्यासाठी राजांनो हे स्क्रोलिंग थांबवा. आपल्या मनावर, आपल्या विचारांवर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला त्यातून बाहेर यावं लागेल. आणि एकदा का तुम्ही स्वतःचीच ओळख विसरून बसलात की मग एकांतपणा वाढतो, एकटेपणा वाढतो. पुन्हा पुन्हा ओव्हर थिंकिंग होत जातं आणि आपण नकारात्मकतेकडे ओढलं जातो आणि मग स्ट्रेस, डिप्रेशन, तोच विचार पुन्हा, आणि मग जगणं बेचव वाटायला लागतं. काहींचं जेवण बेचव होतं तर काहींचं जीवन बेचव होतं. मित्रांनो, पोटतिडकीनं एवढंच सांगणं आहे आपल्याला की कृपया स्वतःचं नियंत्रण, स्वतःच्या विचारांचं, स्वतःच्या मनाचं नियंत्रण स्वतःवर घेण्यासाठी आपल्या दिवसातला काही वेळ काढा. आपल्या हक्काच्या कौटुंबिक लोकांबरोबर, कुटुंबातील लोकांबरोबर चर्चा करण्यात वेळ घालवा. मित्रमैत्रिणीशी चर्चा करण्यात वेळ घालवा. चांगली पुस्तके वाचा. तुम्हाला हे सगळं कळतं आम्हाला, पण तरी तो मोबाईल आडवा येतो आणि त्याचं आम्ही स्क्रोलिंग करतच राहतो. तर पुन्हा त्याचं उत्तर तेच आहे बेटा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुलाच ठरवायचंय की तुला नेमकं आयुष्यात काय पाहिजे. असं म्हटलं जातं, तुम्ही 5 वर्षांनंतर कसे असणार आहात हे 2 गोष्टींवरनं कळतं की सध्या तुम्ही कोणाबरोबर जगताय, तुमचा वेळ कोणत्या प्रकारच्या लोकांबरोबर जातोय, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचताय. या 2 गोष्टींमुळे प्रयत्न करा मित्रांनो, स्क्रोलिंग कमी करण्यासाठी, सोशल मीडियाला आवश्यक गरजेपुरताच वापर करण्यासाठी. आणि मग पहा, आपण एक सकारात्मक, वैचारिक,
व्यक्ती बनाल आणि आनंद आपल्या आयुष्यात येईल. तो आनंद नेहमी आपल्या आयुष्यात येत राहो हीच अपेक्षा करतो. हे स्क्रोलिंग बंद व्हावं हीच अपेक्षा करतो. तरी आपल्याला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता किंवा आम्हाला संपर्कही करू शकता. नक्कीच आपणाला मदत करायला आम्हाला खूप खूप आनंद वाटेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.